आमदारकी लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने आपली क्षमता सिद्ध करावी असं आवाहन भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. हे लक्षात घेऊन एक आमदार देखील घोषित केलेला आहे आणि त्या घोषित झालेल्या क्षमता असलेल्या इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या आमदाराचं उमेदवाराचं नाव आहे राजेंद्र राऊत, बार्शीचे राजेंद्र राऊत. आता भारतीय जनता पार्टीचा 288 पैकी हा पहिला उमेदवार घोषित झालेला आहे आणि याची घोषणा कोणी केलेली आहे तर ती स्वतः राजेंद्र राऊत यांनी केलेली आहे. आता भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष कोर कमिटी निर्णय घेणार, मुलाखती घेणार आणि मग उमेदवारी घोषित करणार प्रत्येकाची. आता महायुतीमध्ये जागा वाटप अजून अंतिम झालेलं नाहीये. ते जागा वाटप अंतिम होण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला असं सांगितलं गेलेलं आहे की क्षमता असलेला उमेदवार सांगा, त्याची यादी आधी दाखल करा आणि मग ते ठरवू ही उमेदवारी, ही जागा आपल्याला द्यायची की नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राजेंद्र राऊत यांनी स्वतःची उमेदवारी घोषित करून टाकलेली आहे आणि अर्थातच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या स्वयंघोषित उमेदवारीच्या माध्यमातून एक मोठं आव्हान दिलेलं आहे. आता याची चर्चा फक्त सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तास 2 तासापासून सुरू आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो. हे बघा, राजा राऊत हे किती धाडसी आहेत आणि त्यांच्या धाडसाला कोणत्या व्यवसायापासून सुरुवात झालेली आहे. दारूबट्टी असेल, गुंडगिरी असेल, असे सगळ्या प्रकारचे व्यवसाय त्यांनी केलेले आहेत अशी चर्चा बार्शीचे नागरिक नेहमी करतात. आणि मग ते धाडसी नेतृत्व आहे. दिलीप सोपल हे जे मंत्री होते त्यांना आव्हान देणारा हा कार्यकर्ता आज कोट्यावधी रुपयांचा मालक आणि आमदार आहे. भाजप पुरस्कृत आणि देवेंद्र फडणवीस यांचा खास आशीर्वाद असलेल्या या आमदाराने स्वतःची उमेदवारी बिनधास्तपणे घोषित करून टाकलेली आहे. मी भाजपकडून लढणार आहे, भाजपचा मी उमेदवार आहे असं सांगून टाकलेलं आहे. आणि ते सांगत असताना की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने कशा प्रकारे बार्शी मतदारसंघासाठी 700 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. आजूबाजूच्या नगरपालिकांना पुरेल असा निधी 200 कोटी रुपयांचा दिलेला आहे आणि 50,000 एकर शेती सिंचनाखाली पुढच्या 8 महिन्यामध्ये येणार. ती सगळी बागायती होणार आणि शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणणार हे मी लिहून देतो असं राजेंद्र राऊत यांनी म्हटलेलं आहे. इतका आत्मविश्वास यांच्यामध्ये आहे. आणि मग असा आत्मविश्वास असलेला आणि इलेक्टिव्ह मेरिट क्षमता असलेला उमेदवार हा देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे. आता त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती पक्षाकडून केली जाईल तेव्हा केली जाईल, परंतु आपल्या उमेदवारीच्या आड कुणी आता येऊ शकत नाही इतका भरवसा त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आलेला आहे. आता बघा, शरद पवार ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये दिलीप सोपल यांना भेटले त्याच्यानंतर रोहित पवार यांची बार्शीमध्ये सभा झाली. त्या बार्शीच्या सभेमध्ये रोहित पवारांनी राजेंद्र राऊत यांच्यावर यथेच्छ टीका केली. केजीएफ सिनेमातला गरुड अशी उपमा दिली आणि मग कशा वाळूचे ठेके कोण घेतय, जमिनी कोण लाटतय, दुकानं कोण सुरू करतय अशी भरपूर टीका केली. आणि मग त्या टीकेला उत्तर देत असताना राजेंद्र राऊत यांनी रोहित पवार तुम्ही फक्त बारामतीचा विकास किंवा पवार कुटुंबाचा विकास
म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाहीये. तुम्ही कशा प्रकारे स्वतःच्या सगळं लाटलेलं आहे, जमिनी लाटलेल्या आहेत वगैरे वगैरे असे भरपूर आरोप राजेंद्र राऊत यांनी केले. मग या काळामध्ये मनोज जरांगे पाटील हे जे गरजवंत मराठ्यांचा प्रश्न घेऊन लढत आहेत, यांची देखील राजेंद्र राऊत यांनी अनेकदा सुरुवातीच्या काळामध्ये भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एक सुसंवाद निर्माण व्हावा असा प्रयत्न करून पाहिला. परंतु ज्या वेळेला हे सगळं राजकीय वळण, राजकीय स्वार्थ यांचा आहे आणि मराठा समाजाची ही फसवणूक करत आहेत असं जरांगे पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना 4 फूट लांब ठेवलं आणि त्याचा राग हा राजेंद्र राऊत यांना आला. आणि मग त्यांनी जरांगे पाटील हे महाविकास आघाडीसाठी काम करत आहेत असा थेट हल्ला केला आणि आपण देखील ओबीसी मधूनच आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांना अशी मागणी सरकारकडे करत आहोत. यासाठी मग त्यांनी 11 दिवसाचं उपोषण केलं वगैरे ते सगळे प्रकार केले आणि घोषणा देखील करून टाकली होती की ओबीसी मधून कसं आरक्षण मराठ्यांना दिलं जाणार आहे आणि त्यासाठी विशेष अधिवेशन कसं सप्टेंबरच्या अखेरीला बोलवलं जाणार आहे वगैरे वगैरे असं त्यांनी सांगितलं होतं. मग अलीकडच्या काळामध्ये 4-8 दिवसांपूर्वी ज्या वेळेला माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला, दुसरा आणि तिसरा, त्यावेळेला मंत्री उपसमितीची बैठक झाली होती. त्या बैठकीला हे महाशय उपस्थित होते. चंद्रकांत पाटील जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते ज्या वेळेला पत्रकारांना ब्रीफ करत होते त्यांच्या अगदी उजव्या बाजूला राजेंद्र राऊत हे उभे राहिलेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा पक्ष, एवढा मोठा शिस्तीचा पक्ष, या पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण रांगेमध्ये आहेत आणि आता तर साम दंड भेद वापरून सगळं परवानगी अशी जाहीरपणे शीर्षस्थ नेत्यांनीच दिलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. जसं देवेंद्र फडणवीस अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की राजकारणामध्ये काही लोकांना असं स्वीकारावं लागतं कारण की ते निवडून येतात, मग त्यांचे बाकीचे जे काही गुण अवगुण जे आहेत त्याची जास्त चर्चा करायची. मग त्यांनी राजेंद्र राऊत यांची देखील चर्चा आता करण्यात काय अर्थ नाही असं त्यांनी मानलेलं आहे आणि हे राजेंद्र राऊत यांना अतिशय चांगलं ठाऊक. त्याच्यामुळे ते फडणवीस समर्थक आहेत, ते त्यांनी लपून ठेवलेलं नाही. फडणवीसांनी देखील राऊत हे आमचे लांबचे नाहीत असं देखील ते दर्शवलेलं आहे. त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. आता महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा वगैरे हे अति सगळी ती लागण जी झालेली आहे आणि आता अशा वेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका लोकसभेमध्ये जसा बसला तसा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील बसू शकतो असं ते सगळं गृहीत धरलेलं आहे आणि वस्तुस्थिती देखील तशी आहे. त्याच्यामुळे राजेंद्र राऊत जर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये पाडणारा एक उमेदवार असेल, एक आमदार असेल, तर तो आपल्यासोबत का नको असं स्वाभाविकपणे फडणवीस यांना वाटलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांना अनुमती दिलेली आहे. आता स्वतःची उमेदवारी घोषित करणारा क्षमता असलेला हा आमदार लोक कितपत स्वीकारणार, कारण की राजेंद्र राऊत यांचं एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक धाडसी लोकप्रतिनिधी म्हणून बार्शीच्या लोकांनी स्वागत देखील केलेलं आहे. दिलीप सोपल यांच्यासारख्या दिग्गजाला हरवून ते अपक्ष म्हणून निवडून आलेले भाजप पुरस्कृत ते आमदार आहेत. त्यांचा पहिल्यापासून भाजपला पाठिंबा आहे. त्याच्यामुळे त्यांनी भाजपकडून मी आता या वेळेला लढणार असं म्हणण्यात काही गैर नाहीये. परंतु स्वतःची उमेदवारी थेट घोषित करणं हे कितपत भाजपच्या नेत्यांना मान्य होईल आणि याचा नेमका काय त्यांना सांगितलं जात आहे आणि अधिकृत जी यादी येईल त्याच्यामध्ये त्यांचा समावेश हा असणारच आहे. म्हणजे इतका विश्वास असलेला महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार, एकमेव आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांचं नाव घेतलं जाणार आहे हे मात्र तितकंच खरं आणि ते त्यांचं राजकीय जे धाडस आहे त्यांच्या त्या धाडसाचं त्या अर्थाने कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी राजा राऊत या राऊतांना ज्या भाषेमध्ये सुनावलेलं आहे ती भाषा आता काही पुन्हा उच्चारायची गरज नाही.
परंतु नेमकं काय होणार आहे? मग राऊत हे नेहमी म्हणतात, मग मनोज दादा तुम्ही मला पाडणार म्हणजे काय, मग लिंगायत असलेल्या दिलीप सोपालांना निवडून देणार काय? अशा प्रकारचा ते प्रश्न विचारतात. आता नेमकं काय होणार आहे, बार्शीची लढत ही त्या अर्थाने कशी होणार आहे, हेच आता आपल्याला बघायचं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.